घरगुती हिंसाचार हा तसा म्हटलं तर सगळ्यांना माहीत असलेला आणि म्हटला तर कुणीही ज्यावर बोलायला तयार नसतं असा नाजूक विषय. कारण हा एक असा विषय आहे की ज्या बाबतीत बोलताना तीन बोटं तुमच्याकडे सुद्धा असतात. हगवणे प्रकरणाच्या बाबतीत सध्या सगळीकडे चर्चा आहे आणि त्यामधला एक मुद्दा हा डोमेस्टिक व्हायलन्स अर्थात घरगुती हिंसाचाराचा आहे. वैष्णवीला झालेल्या छळाचा आहे. मात्र हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी असा दावा केला किंवा असं स्पष्टीकरण दिलं की नवरा बायकोतील भांडण आणि किरकोळ काही हाणामारी होणं किंवा चार कानाखाली लगावल्या म्हणजे थेट डोमेस्टिक व्हायलन्स झाला असं म्हणता येणार नाही आणि यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टाचा सुद्धा दाखला दिला. हा युक्तिवाद एक ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात बघायला झालं तर काहीतरी एक केस आहे जिचा दाखला सुप्रीम कोर्टाचा आहे, तो जसाचा तसा दाखवला तर कोर्टातल्या मॅटरसाठी ते करणं योग्य असेलही. पण खरंच एक थप्पड असो की चार थपडा असो, चुकीच्या प्रकारे ढकलणं असो की थेट बळी घेणं असेल, याच्यातली नेमकी सीमारेषा कोणती? आणि हाच विषय आपण चर्चेला घेतलेल्या आजच्या झिरो आवर मध्ये बोलायला विश्लेषक आहेत, मान्यवर आहेत, स्वतः हगवणींचे वकील, त्याचप्रमाणे रोहिणी खडसे आणि अन्य मान्यवर सुद्धा असणार आहेत, लीगल एक्सपर्ट सुद्धा असणार आहेत. पाहायला विसरू नका झिरो आवर माझ्यासोबत आज रात्री 7:56 फक्त एबीपी माझा.